पुण्यातील कोरेगाव पार्क येथील कथित जमीन खरेदी व्यवहारात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांचा सहभाग असल्याची बातमी सर्वत्र गाजत आहे आणि या खुलासानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे। 2 दिवसांपासून या प्रकरणावर चर्चा सुरू असताना राज्याचे कामगार मंत्री आकाश फुंडकर बचावात्मक पवित्रा घेत या संदर्भात माहिती घेऊन पत्रकारांना माहिती दिली जाईल अशी प्रतिक्रिया व्यक्त केली। निवडणुकीच्या तयारीत असल्याने या प्रकरणाची माहिती नाही असे सांगत फुंडकर यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देण्याचे टाळले। मात्र या प्रकरणात जो कोणी दोषी असेल त्यावर सरकार कारवाई करणार असल्याचे आणि जर जमीन गैरमार्गाने बळकावली असेल तर ती परत घेण्यात येईल असे त्यांनी सांगितले। राज्यातील एका उपमुख्यमंत्री यांच्या कुटुंबियांच्या नावाचा संबंध लागलेल्या या गंभीर प्रकरणावर सरकारमधीलच मंत्र्यांना माहिती नसणे हा आश्चर्याचा विषय ठरत आहे। 2 दिवसांपासून राज्यात चर्चेचा विषय ठरलेल्या या व्यवहारावर सरकारची अशी माहिती नाही भूमिका अनेक सवाल उपस्थित करत असून विरोधकांनीही सरकारवर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे। या प्रकरणात सरकारची भूमिका स्पष्ट होईल का? दोषींवर ठोस कारवाई होईल का की प्रकरण राजकीय दबावाखाली दडपले जाईल याकडे राज्यभरातून लक्ष लागले। कोणता पार्थ पवारांचा जमीन घोटाळा जो आहे त्याच्यात दिग्विजय पाटील त्याच्या पार्टनरवर गुन्हे दाखल झाले, पार्थ पवारांवर झाले नाही आतापर्यंत। मला एक्झॅक्ट पूर्ण याची माहिती नाही, त्यामुळे अर्धवट माहितीवर बोलणं योग्य होणार नाही। मी माहिती घेऊन आपल्याशी नक्की बोलू। मी प्रवासात होतो आणि आपल्याला माहिती आहे नगरपालिकेच्या निवडणुका लागलेल्या आहे। मी कालपासनं जर आपण माहिती घेतली तर फक्त कार्यकर्त्यांमध्ये मी आहे खामगावमध्ये, त्यामुळे मला खरंच याची डिटेल माहिती नाही आहे। त्यामुळे मी उगाच काहीतरी बोलणं आणि कॉन्ट्रोवर्सी करणं योग्य नाही। पण सरकार दोषींवर कारवाई करेल हा विश्वास असेल? नाही, 100%। आता जर दिग्विजय पाटलांवर कारवाई झाली आहे तर चौकशीअंती जो कोणी त्यात दोषी आढळेल त्यावर कारवाई होणारच। जर जमीन घोटाळा असल्यास तर सरकारची जमीन परत होणार। मी आपल्याला काय सांगतो आहे की जर त्यामध्ये कोणीही जो दोषी आहे, जो कोणी आपण सांगितलं दिग्विजय पाटील, त्यावर गुन्हा दाखल झाला आहे आणि त्यामध्ये आता चौकशी अंती जर असं दिसते आहे की ही सरकारी जमीन आहे, ही लाटली गेली असेल किंवा इतर काही गोष्टी झाल्या असेल तर त्यामध्ये सरकार कोणत्याही गोष्टीला सोडणार नाही। सरकारी जमीनही वापस घेतल्या जाईल आणि सगळ्या गोष्टी केल्या जातील। पार्थ पवार सुद्धा ज्याचे शेअर होल्डर आहे त्यांच्यावर कारवाई काय? आपण बघा, कंपनीचं शेअर होल्डर असणं वेगळं असतं। आज तुम्ही जर पाहिलं रिलायन्स सारख्या मोठ्या कंपनीज आहेत, मग त्यात लाखो लोक शेअर होल्डर असतात। तुमच्यापैकी कोणाजवळ रिलायन्सचे शेअर असतील मग तुम्ही दोषी असणार आहे का? त्यामुळे चौकशी होऊ द्या, त्याचा निष्कर्ष येऊ द्या, त्यानंतर आपल्याला याच्यावर निर्णय घेता येईल। एक मिनिट, दिग्विजय पाटलांचा 1% शेअर आहे, पार्थ पवारांचे 99% शेअर आहे त्या कंपनीत। मी आपल्याला काय सांगतोय, शेअर होल्डर कंपनी चालवत नसतात। शेअर होल्डर जर आपण पाहिलं, कंपनीचे शेअर होल्डरची संख्या हजारोत असते, लाखोत असते आणि त्यामध्ये बरेचदा असेही पाहायला जाते की कंपनीचे 30-30%, 40-40% आपल्या ऐपतीनुसार कोणी व्यक्ती त्या शेअरचं होल्डिंग करू शकते। त्यामुळे आता जो कंपनी रन करतो आहे, जो ॲक्टिव्ह आहे, त्याला पहिले प्रायमरीली त्यात पकडल्या जाते, जो त्यात निर्णय करतो। शेअर होल्डर निर्णय करत नसतात। त्यामुळे चौकशी होऊ द्या, चौकशी झाल्यावर निश्चित त्यावर आपण बोलू। आखिर काही जे अबू आझमींसारखे नेते आहेत त्यांना निमंत्रण दिलं होतं आजच्या कार्यक्रमाचं, काही दुसरे समाजवादी पक्षाचे किंवा MIMचे नेते आहेत त्यांनाही निमंत्रण दिलं होतं, मात्र कोणी वंदे मातरमच्या 150 वर्षाच्या वर्षगाठीच्या कार्यक्रम आलेला आहे। वंदे मातरम हे असं गीत आहे की ज्याच्यामुळे आपला देश स्वतंत्र झाला। आपण जर पाहिलं असेल तर 1875 हे गीत लिहिलं गेलं आणि आज आपण 2025 हे गातो आहे। हे अमर झालेले शब्द आहेत आणि ज्या कोणाला ह्या गीत गायसाठी लाज वाटत असेल किंवा ज्यांना कमीपणा वाटत असेल त्यांनी खरं तर देश सोडून जायला पाहिजे। ज्या देशाचं खायचं, ज्या देशामध्ये मोठं व्हायचं आणि या गीताला विरोध करायचा, या गीताला गायला त्यांनी असमर्थता दर्शवायची, त्यांनी या देशातच राहू नये। मी या मताचा 100%। आज मला सांगा, मौलाना अब्दुल कलाम आझाद असतील, आपल्या देशाचे राष्ट्रपती APJ अब्दुल हे असतील, यांनी सुद्धा वंदे मातरम गायलेला आहे ना। वंदे मातरमाला कोणी विरोध केला? त्या काळातले स्वातंत्र्यवीर जेवढेही मुस्लिम समाजाचे असतील किंवा इतर समाजाचे असतील, या सगळ्यांनी वंदे मातरम गायलेला आहे। आणि जेव्हा हे वंदे मातरम हा शब्द सार्वत्रिक झाला, हे वंदे मातरम या 2 शब्द जे अमर झाले, यामुळेच आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि याचेच फळ आज हे नालायक लोक खातात आहे। त्यामुळे त्यांनी वंदे मातरम म्हटलंच पाहिजे, नाही तर त्यांनी देश सोडला।